विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही भरपूर बोलत असाल. आपण सगळेच भरपूर बोलतो. आता बोलतो म्हणजे काय करतो हो आपण? सांगता येईल? तुम्ही म्हणाल की आपण तोंड उघडतो आणि जे हवं ते बडबड बडबड करतो, म्हणजे आपण बोलतो. पण बघा, तुम्ही जे बोलता ते आतमध्ये विचार न करता बोलता का हो? तर नाही, असं बोलताच येत नाही. काही ना काहीतरी विचार आम्ही करतो आणि तेव्हाच बोलतो. कारण अमुक एक हे बोलायचं आहे, हे मला माहीत असल्याशिवाय मी कशी बोलणार आहे? बरोबर आहे ना? तर बघा, आपण कसं बोलतो किंवा बोलण्याच्या स्टेप्स काय आहेत, त्या स्टेप्स आपल्याला संस्कृत व्याकरणाने सांगितलेल्या आहेत. ते शिकायला आवडेल का तुम्हाला? बघा, तुम्ही स्वतःचं थोडं निरीक्षण करा की आपण ते बोलत नाही की जे आपल्या मनामध्ये नसतं. किंवा आपल्याला एखादा प्रश्न विचारला आपल्या क्लासमध्ये किंवा घरामध्ये, म्हणजे समजा आंबा कसा लागला, तर गोड लागला, आंबट लागला, तिखट लागला, असं काहीतरी आपण सांगू का? आपण कुणास ठाऊक कसा झाला तो कार्यक्रम, असं काहीतरी बोलू? नाही बोलणार. म्हणजे जो प्रश्न आपल्याला विचारला गेलेला आहे त्याला अनुसरून आपण उत्तर देणार आहोत. म्हणजे त्या प्रश्नाचा आपण आतमध्ये काय केलेली, दखल घेतलेली आहे. आणि जेव्हा आपण दखल घेत नाही त्यावेळेला आपल्या कानावर हेही शब्द पडतात की मी जे काही बोलतोय किंवा बोलतेय ते आत जातंय का नाही. म्हणजे बघा, जेव्हा काही शब्द त्यांचे अर्थ आपल्या आतमध्ये जातात तेव्हा आपण त्यांची उत्तरं बाहेर देतो. म्हणजे आपला जो विचार करण्याचा प्रोसेसर आहे तो प्रोसेसर आतमध्ये कुठेतरी फिट आहे. बरोबर आहे का? पटतंय का मी बोलते ते? तुम्ही स्वतःचं निरीक्षण करा. असं करायचं की आपण विचार नाही करायचा पण बोलायचं आहे असं निश्चित करायचं. तुम्हाला खूप गंमत येईल ही टास्क करताना. करून बघा. खूप ठरवायचं मनाशी की नाही, मला जे बोलायचं आहे ते मी विचार न करता बोलणार आहे. पण असं होतच नाही. कारण काय? तर बोलण्याची प्रक्रियाच ही कशी सुरू होते पाहूया. आत्मा बुद्ध्या समेत्यर्थान मनो युंक्ते विवक्षया. प्रथम आपल्याला काहीतरी बोलावं ही इच्छा निर्माण होते तिथे. आता ही एवढी फास्ट घडते प्रक्रिया की आपल्याला ती समजत नाही. पण ती होत नाही असं मात्र नाही. ती होते. काय होतं आतमध्ये? तर आपला जो आत्मा आहे, म्हणजे आपण जे आहोत, आपल्याला प्रथम बोलण्याची इच्छा होते. मग बोलण्याची इच्छा झाल्यानंतर काय बोलायचं आहे त्याचे अर्थ एकत्रित केले जातात. कुणाच्या सहाय्याने? बुद्धीच्या सहाय्याने. म्हणजे आत्मा प्रथम बुद्धीशी जोडला गेला आणि त्यांनी अपेक्षित अर्थ एकत्रित केला. आणि त्यानंतर विवक्षा याचा अर्थ वक्तुमिच्छा विवक्षा, बोलण्याची इच्छा. तर बोलण्याच्या इच्छेने त्यांनी मनाला जुंपलं आणि मनाला सांगितलं की मला आता हे बोलायचं आहे. म्हणजे बघा, आपल्याला बाहेरची इंद्रिय दिसतात. हात दिसतो घेताना, पाय दिसतात चालताना, तोंड दिसतं बोलताना, नाक आपल्याला दिसतं वास घेताना, कान आपल्याला दिसतात ऐकताना. पण आतमध्ये जे कोण आहेत हे कामगार, ते आपल्याला दिसत नाहीत. पण आतमधली जी इंद्रिय आहेत त्या इंद्रियांचं नाव काय आहे? मन. हे मन कसं आहे? ज्ञानेंद्रिय पण आहे, कर्मेंद्रिय पण आहे. म्हणजे ते ज्ञान घेणारं पण इंद्रिय आहे आणि काम करणारं पण इंद्रिय आहे. आपला हात ज्या वेळेला हलतो त्यावेळेला मनाने त्याला आत्म सूचना दिलेली आहे की आता तू हलायचं आहे. आपलं मन जर नसेल तर आपण जागेवर असून सुद्धा कितीही ऐकत बसलो, कुठल्याही गोष्टीकडे पाहत बसलो तरी आतमध्ये काही जात नाही. कारण ते मन तिथं गायब असतं. आपण खूपदा असं होतं, आपल्याकडे ऐकायला मिळतं आपल्याला, मग किती वेळ झाला, एकच
पान चालू आहे, अजून पुस्तकाचं पानसुद्धा उलटलं गेलं नाही. डोळे तर आपले पानावरती अगदी जमलेले असतात, गडलेले असतात, पण पान वाचून होत नाही. का होत नाही? कारण आपलं मन तिसऱ्याच काहीतरी गोष्टीमध्ये रमलेलं असतं. ते मन तिथं नसतंच. मग ते खेळाच्या ग्राउंडवर असेल किंवा एखादा आवडता चित्रपट पाहत असेल किंवा आणखीन काही आपल्याला आवडलेली गोष्ट, आपल्याला ज्याचा अतिशय राग आलेला आहे अशी गोष्ट आठवत बसण्यात ते मन गुंतलेलं असतं. आणि त्यामुळे आपल्यासमोर जरी असलं पान पुस्तकाचं, तरी ते पान काही संपूर्ण वाचलं जात नाही. तर असं हे भारी कर्तबगार असं मन आहे. म्हणूनच सगळ्या संतांनी, सगळ्या शास्त्रांनी, योगाने काय सांगितलंय वारंवार? त्या मनाला व्यवस्थित ठेवा. मन करा रे प्रसन्न. मनाला व्यवस्थित ठेवा. योगसुद्धा काय करतं? तर आपलं मन जे असं सगळीकडे फिरत असतं, त्या मनाला सगळीकडून येऊन एकाग्र करतं. आता मन एकाग्र झालं की काय होतं? तर खूप मोठं काम होतं. बघा ना, आत्ता आपण छोटी छोटी पुस्तकं वाचतो, पण जेव्हा मोठे मोठे होतात, काही लॉयर्स असतात, काही डॉक्टर्स आहेत, वैद्य आहेत, त्यानंतर संशोधक आहेत, शास्त्रज्ञ आहेत, ही सगळी मंडळी हजारो पानांची, 1000 पानाचं म्हणत नाही आहे मी, हजारो पानांची पुस्तकं लक्षात ठेवतात. त्यांनी जर अभ्यास करताना इकडं ते मन पळू दिलं तर त्यांचा अभ्यास होणार आहे का? तुम्हाला पण माहिती आहे, नाही होणार आहे. आणि मनुष्यच आहेत ते पण, ते काही कुठून वरून पडलेले नाही आहेत, मनुष्यच आहेत. म्हणजे बघा, आपल्याकडे जे मन आहे त्या मनाची शक्ती किती आहे. ते जर एखाद्या ठिकाणी एकाग्र झालं व्यवस्थित, तर आपण हजारो पानांची पाहिजे तेवढी पुस्तकं ही आतमध्ये ठेवू शकतो. कारण तिथे आपल्याला स्टोरेज लिमिट नाहीच आहे, अनलिमिटेड स्टोरेज आहे आपल्याकडे. पण तिथे जाण्याचा मार्ग काय आहे? तर आपलं एकाग्र मन. ते मन जोपर्यंत एकाग्र होत नाही तोपर्यंत आत काही राहत नाही. मग कालचं शिकलेलं सुद्धा आज काय होऊन जातं? सपाट असं होतं. तर असो, तर हे जे मन आहे, या मनालाच आत्मा कामाला जुंपतो आणि त्याला सांगतो की मला अमुक एक अर्थ व्यक्त करायचा आहे. हे सांगितल्यानंतर मग ते मन कामाला लागतं. ते काय करतं? तर मनः कायाग्निम आहंती. कायाग्नी म्हणजे शरीरातला अग्नी. हा अग्नी एक आपल्याकडे असतो. आता हे भारतीय शरीरशास्त्र आहे, याचा आपण परत कधीतरी एकदा विचार करूया. तर इथे ते मन काय करतं? त्या अग्नीवर आघात करतं. आघात करतं म्हणजे त्याला एक धक्का देतं की हे व्यक्त करायचं आहे. त्याला धक्का दिला, जसे तुमचे ते फिजिक्समधले गेम असतात ना, की एकीकडनं धक्का दिला की दुसऱ्याला धक्का लागतो, दुसऱ्याला लागला की तिसऱ्याला लागतो. अगदी त्याच पद्धतीने इथे पण होतं की अग्नीला धक्का लागल्यानंतर तो अग्नी काय करतो? वायूला धक्का देतो. सप्रेरयति मारुतम. तो त्या वायू आपल्यामध्ये, आपलं शरीर हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे, त्यामुळे प्रथम अग्नीला धक्का दिला जातो आणि मग अग्नी वायूला धक्का देतो. आणि मग तो जो वायू आहे, मारुतस्तूरसीचरण, आपल्या हृदय प्रदेशात, उरक प्रदेशात, हृदय प्रदेशात येतो आणि तिथून तो वरती स्वरयंत्रामध्ये येतो. आणि बघा, हा जो वायू आहे ना, हा वायू मंद्रं जनयति स्वरम. तो तिथे एक मंद्र स्वर उत्पन्न करतो. हा जो स्वर आहे, जो वायूने उत्पन्न केलेला आहे ना, हाच आपला आवाज आहे बरं. बघा परमेश्वराची कशी रचना आहे. जितकी माणसं आहेत त्यांचे सगळ्यांचे आवाज वेगळे वेगळे आहेत. किती व्हरायटी तयार करू शकतो बघा तो. तर हा जो वायू आहे, हा वायू मंद असा स्वर उत्पन्न करतो आणि तो स्वर उत्पन्न झाल्यानंतर तो स्वर आपल्या कंठातून बाहेर पडताना
आता इथे जिभेचं काम आहे. ती जीभ काय करते, त्या वायूला वेगवेगळ्या ठिकाणी अडवते आणि वेगवेगळ्या ठिकाणी अडवल्यानंतर तो जो वायू बाहेर पडणार आहे त्या वायूला बाहेर पडण्यासाठी अटकाव झाल्यामुळे तो वेगवेगळ्या मार्गांनी बाहेर पडतो आणि तेच आपले शब्द. याची थोडीशी तुम्हाला कल्पना येण्यासाठी मी बासरीचं उदाहरण देते. बासरी तुम्ही सगळ्यांनी पाहिली असेल, ऐकलेली असेल म्हणजे. तर बासरीमध्ये काय असतं की जो वाजवणारा आहे तो आपल्या तोंडाने त्यामध्ये हवा फुंकत असतो, बरोबर. आणि त्या बासरीला काही होल्स असतात आणि जो वादक आहे तो त्या होल्सना वेगवेगळ्या ठिकाणी बंद करीत असतो, उघडत असतो, बंद करीत असतो, उघडत असतो, हे आपल्याला माहिती आहे. आणि त्या 4च होल्समधनं सगळे सा रे ग म प ध नि सा हे सगळे स्वर, पाहिजे तेवढी त्याची आवर्तनं, आविष्कार, अतिशय उत्तम वाद्याविष्कार हा आपल्याला तिथे ऐकायला मिळतो. अगदी ही सिस्टीम आपल्यामध्ये पण आहे. तर आपली बासरी म्हणजे काय आहे, त्या बासरीचे होल्स हे कोण बंद करत राहतं, तर आपली जिव्हा. ही जीभ आहे, म्हणूनच जिभेला हाड नाही दिलेलं, ती पाहिजे तशी वळू शकते. आणि मला सांगायला खूप आनंद होतो आहे की संस्कृत भाषा बोलताना जिभेच्या जितक्या हालचाली होतात तितक्या हालचाली दुसऱ्या कुठल्याही भाषेमध्ये होत नाहीत. म्हणूनच जेवढं जास्तीत जास्त आपण संस्कृत पाठांतर, बोलणं करीत राहू तेवढी ती जीभ जी आहे तिला व्यायाम मिळत राहतो. आणि असा व्यायाम मिळत राहिल्यामुळे संशोधकांचं असं म्हणणं आहे की हे पॅरालिसिस वगैरे सारखे आजारसुद्धा होत नाहीत. झालेले बरे होतात का नाहीत हा वेगळा मुद्दा आहे, पण प्रिकॉशन, प्रिव्हेन्शन हे तरी नक्कीच यामुळे होतं, असं संशोधकांचं म्हणणं आहे. तर बघा, इतकी प्रक्रिया आतमध्ये होते. काय काय होतं, आत्मा बुद्ध्या समेत्यार्थान, पहिल्यांदा अर्थ बुद्धीच्या साहाय्याने एकत्रित केला जातो. मनोयुंक्ते विवक्षया, मनाची योजना होते बोलण्याच्या इच्छेने. हे सगळं कोण करतो, आत्मा. त्यानंतर मनः कायाग्निमाहन्ति, मन कायाग्नीवर आघात करतं, त्याला प्रेरणा देतं. आणि सप्रेरयति मारुतम, तो कायाग्नी मारुताला म्हणजेच वायूला प्रेरणा देतो. आणि तो वायू मारुतस्तूरसी चरण, तो आपल्या हृदय प्रदेशामध्ये फिरून येत मंद्रं जनयति स्वरम, मंद असा मंद्र स्वर उत्पन्न करतो. आणि यापुढे तो स्वर बाहेर येत असताना त्याला आपली जिव्हा, जीभ ही वेगवेगळ्या ठिकाणी अडवते आणि मग उच्चार निर्माण होतात. ठीक. तर आता सहजच पुढचा प्रश्न आपल्याला पडतो की ही जीभ कुठे कुठे अडवते. तर बघा कुठे कुठे अडवते. मुख्य स्थानं सांगितलेली आहेत 5, आणि जीभ ज्या ज्या ठिकाणी त्या वायूला अडवते आहे त्या त्या स्थानांनाच उच्चारण स्थान असं म्हटलेलं आहे. ती प्रथम अडवते, ती कुठे अडवते, कंठामध्ये. मग कंठातून कोणते स्वर आणि कोणती व्यंजनं निघतात, तर अकुह विसर्जनीयानां कंठः. परत एकदा सांगते, अकुह विसर्जनीयानां कंठः, अकुह विसर्जनीयानां कंठः. बघा, म्हणजे कंठामधून कोणते कोणते स्वर किंवा कोणती कोणती व्यंजनं बाहेर पडतात याचं एकत्रीकरण करून त्यांनी काय करून टाकलं, एक सूत्र तयार करून टाकलं. ही संस्कृत भाषेची फार मोठी गंमत आहे. आणि बघा, हजारो गोष्टी लक्षात ठेवण्याची ही किल्ली आहे. अशी छोटी 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 सूत्र व्याकरणामध्ये तयार केलेली आहेत. व्याकरणामध्येच काय, आपल्या सर्व शास्त्रांची ही रहाटीच आहे, पद्धतीच आहे की प्रथम त्या शास्त्राची सूत्र करायची. बघा, हे सूत्र केवढूसं झालं, अकुह विसर्जनीयानां कंठः.
हे एकदा पाठ केलं आणि ह्याचा अर्थ कसा लावायचा हे कळलं आपल्याला, की आपल्याला आठवत बसावं लागत नाही. अचं काय बाबा उच्चारस्थान, आता कचं काय बाबा, नाही आठवावं लागत. कारण कचं उच्चारस्थान काय आहे, पटकन सूत्र आठवतं, अकुह विसर्जनीयानां कंठः. चला, कंठ हे याचं उच्चारस्थान आहे, झालं. तर ही संस्कृत भाषेची पावर आहे, सूत्र. म्हणून आपण सूत्रसुद्धा पाठ करायची आहे. पाठांतर जेवढं जास्त छान करू आपण, तेवढं आपल्याकडे, बघा ना, आपल्याकडे डेटा जर असेल तर आपण किती काय काय त्याच्यावरती करू शकतो, प्रोसेसिंग करू शकतो किती पाहिजे तेवढी. तर हे डेटा कंप्रेस करून ठेवण्याचं एक पूर्वजांचं आपल्या साधन किंवा एक टेक्निक म्हणूया आपण साधनापेक्षा. ते टेक्निक म्हणजे काय आहे, सूत्ररचना. तर आता इथे कोणतं सूत्र पाहतो आहोत आपण, अकुह विसर्जनीयानां कंठः. म्हणजे काय, तर अ मध्ये कोण कोण आले, अ आणि आ. आ, बघा तुमची जीभ कशी राहते, ती जीभ कंठामध्ये एक दाब निर्माण करते. क, आ म्हणून बघायचं आहे तुम्ही. आणि त्यानंतर कू मध्ये काय आहे, तर कू याचा अर्थ क वर्ग. क वर्गामध्ये काय आहे, क, ख, ग, घ, ङ. नाकामध्ये ग चा उच्चार केला की येतो ङ. हा कुठे आपल्याला माहिती आहे बघा, गंगा शब्द उच्चारून बघा तुम्ही, गंगा, इथे जो ङ येतो ना, तो इथे 5वं व्यंजन म्हणून येतो. परत एकदा सांगते, क, ख, ग, घ, ङ. हे झाले अ आणि कू. यानंतर ह हा वर्ण. त्यानंतर विसर्जनीयानां, विसर्जनीय याचा अर्थ विसर्ग. संस्कृत भाषेमध्ये हे विसर्ग पण येतात. त्यातले काही मराठी हिंदीमध्ये शिल्लक राहिलेले आहेत. जसं दुःख शब्द म्हणताना तिथे दू नंतर 2 टिंब देतो आपण, त्यालाच म्हणतात विसर्ग. तर तसं संस्कृत भाषेमध्ये ते जे विसर्ग आहेत, त्या विसर्गांचा उच्चारही कुठून होतो, तर कंठामधून होतो. म्हणजे राम शब्दापुढे विसर्ग असेल तर रामः. इथे एक मला आवर्जून सांगावंसं वाटतं आहे, कदाचित तुमच्या शाळा कॉलेजेसमध्ये रामः हा उच्चार तुम्ही शिकलेला असाल, पण पाणिनीय व्याकरणाचा जर विचार केला तर तो अतिशय चुकीचा उच्चार आहे. कारण विसर्गाचा उच्चार करताना आपलं मुख, आपलं तोंड हे उघडलं गेलं पाहिजे. फोर्सफुली आपण तो विसर्गाचा उच्चार बाहेर फेकला पाहिजे. तो फेकताना नैसर्गिकपणे आपलं तोंड उघडतं, त्यामुळे आहा असा उच्चार येतो. कसा उच्चार येतो, रामः, रामः नाही, रामः, सहा, क्रौंचः. ठीक आहे. तर हा जो विसर्ग आहे, त्या विसर्गाचा उच्चारही कुठून होतो, कंठामधून होतो. म्हणजे बघा, आपण हे सूत्र एवढंसं पाठ करणार आहोत, अकुह विसर्जनीयानां कंठः, अकुह विसर्जनीयानां कंठः. हे एवढं सूत्र पाठ केलं आपण की आपलं कामच झालं. तर आज आपण हे सूत्र पाहत आहोत, अकुह विसर्जनीयानां कंठः. पुढच्या पाठामध्ये उरलेली सूत्र पाहणार आहोत. तर तुमचा गृहपाठ आजचा हा आहे की तुम्ही ऐ उण ऋलुक ही जी माहेश्वर सूत्र आहेत, ही सगळी सूत्र पाठ करायची आहेत. 14च आहेत, छोटी छोटी आहेत. ही पाठ करायची आहेत आणि त्यांचं रेकॉर्डिंग करून व्हॉट्सअप ग्रुपला, मला पर्सनली कोणी पाठवू नका, ग्रुपलाच पाठवा. व्हॉट्सअप ग्रुपला तरी पाठवा. शक्यतो क्लासरूमवर प्रयत्न करा. तिथे जर नाही जमलं तर व्हॉट्सअप ग्रुपला जरूर पाठवा. धन्यवादः. पुनर्मिलामः.